नमस्कार. मागे आपण मेंडल्स लॉजबद्दल आपण स्टोरी सुरुवात केली होती. मेंडल्स लॉजपासून केली होती. मेंडल्स लॉज झाल्यानंतर आपण त्याला सपोर्ट करणारे कुठले एक्सपेरिमेंट झाले. बरेच वर्ष मेंडलचे जे लॉज होते ते अनडिस्कवर्ड राहिले. कोणाला माहिती नव्हतं त्या लॉजबद्दल. पण नंतर जेव्हा सायंटिस्टनी त्याच्यावर काम केलं इंडिपेंडेंटली, तेव्हा त्यांनी परत ते लॉज डिस्कवर केले. त्यांना सिमिलर रिझल्ट्स मिळाले. एकसारखे होते त्यांचे रिझल्ट्स पण. आणि नंतर त्याला सपोर्ट करणारा थिअरी होता तो क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. सटन आणि बॉवरी यांनी प्रपोज केला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की काही एक्झाम्पल्स आहेत जिथे हे मेंडल्स लॉज वर्क करत नाही, तिथे ते काम करत नाही. त्या मेंडल्स लॉजपेक्षा वेगळे काही रिझल्ट्स आपल्याला मिळाले. दोज वर कॉल्ड एज डिव्हिएशन्स. त्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स आणि प्लिओट्रॉपिझम, हे सगळे प्लिओट्रॉपी हे पाहिले होते 4 एक्झाम्पल्स जिथे मेंडल्स लॉज फॉलो होत नव्हते. त्यानंतर आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहिलं होतं की स्ट्रक्चर कसा आहे क्रोमोझोमचा, आणि त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहिलं होतं आणि टाईप्स पाहिले होते की कुठले टाईप्स आहेत डिपेंडिंग अपॉन सेंट्रोमियर पोझिशन. सेंट्रोमियरमध्ये असेल तर मेटासेंट्रिक एक्सेट्रा एक्सेट्रा हे आपण पाहिलं होतं. शेवटी आपण सेक्स क्रोमोझोम्सबद्दल बोललो होतो. सेक्स क्रोमोझोम्सबद्दल इम्पॉर्टंट पार्ट ही जी डायग्राम आहे, दिस इज इम्पॉर्टंट. याच्यात लक्षात घ्या की एक्सचा जो होमोलॉगस पार्ट आहे तो आणि वायचा जो होमोलॉगस पार्ट आहे दे आर सेम, लेंथमध्ये सेम आहेत. आणि जो नॉन होमोलॉगस रिजन आहे त्याच्यामध्ये एक्सचा लॉंगर आहे आणि वायचा शॉर्टर आहे. हे क्रोमोझोम टाईप्स कुठले आहेत? एक्स आहे तो मेटासेंट्रिक आहे कारण सेंट्रोमियर मध्ये आहे क्रोमोझोमच्या. आणि इन केस ऑफ वाय ॲक्रोसेंट्रिक आहे कारण तो एका साईडला म्हणजे एका साईडकडे जातो सेंट्रोमियर, त्यामुळे दॅट बिकम्स ॲक्रोसेंट्रिक. दीज क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज ॲलोझोम्स कारण हे सेक्स क्रोमोझोम्स आहेत. तर 23 पेअर्स पैकी 22 पेअर्स आहेत ते ऑटोझोम्स आहेत जे नॉन सेक्स क्रोमोझोम्स आहेत, आणि एक पेअर आहे तो सेक्स क्रोमोझोम्स आहे. मेलमध्ये XY आहे आणि फिमेलमध्ये XX आहे. तो हा रिकॅप आहे ॲक्च्युली, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. होमोलॉगस नॉन होमोलॉगस रिजन हा जो डायग्राम आहे हे लक्षात ठेवा, मनात आपल्या करून ठेवा कारण हा आपल्याला महत्त्वाचा आहे. पुढचं आपण जे काही लिंकेज आणि हे डिस्कस करणार आहोत ते या डायग्रामच्या बेसिसवर. नॉन होमोलॉगस पार्ट कुठला आहे आणि होमोलॉगस कुठला आहे हे तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. त्यामुळे हा इमेज ही जी इमेज आहे डोक्यात तुम्ही इमेज हे फिक्स करून घ्या. क्रॉसिंग ओव्हर कुठे होतं? तर हे होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये होतं, म्हणजे जे सेम आहेत ते. जे नॉन होमोलॉगस आहे तिथे क्रॉसिंग ओव्हर होत नाही. ओके, आणि आपण पाहिलं होतं एक्स आणि वायमध्ये डिफरन्स काय आहे. सो आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपण शिकणार आहोत लिंकेजबद्दल आणि लिंक्ड जीन्सबद्दल. आता लिंकेजची फिनॉमिनन डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव होतं थॉमस हंट मॉर्गन. त्यांनी ड्रोसोफिला नावाच्या एक माशी असते, फ्रूट फ्लाय असते, त्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि त्यांना रिझल्ट्स जे मिळाले ते बेसिक जेनेटिक्सचा जो आपण म्हणू बेसिक फ्रेमवर्क आहे तो त्यांनी उभा केला. आणि त्याच्यावर पुढचे जे सायंटिस्ट झाले आणि जे एक्सपेरिमेंट झाले जेनेटिक्सचे ते त्याच्यानंतर झाले. तर त्यांना एक खूप वेगळे रिझल्ट्स मिळाले. त्यांचे एक्सपेरिमेंट्स आपण बघणार आहोत की त्यांनी काय एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यांचे जे रिझल्ट्स आले त्याच्यावरनं हे लक्षात आलं लोकांना की हे काहीतरी वेगळं घडतं आहे. मेंडल तर झालं आणि मेंडल नंतर निओ मेंडलिझम पण आपण पाहिलं की जिथे लॉज फॉलो होत नाही. आणि हे तिसरा पार्ट आला की लिंकेज म्हणजे काय आणि लिंक जीन्स म्हणजे काय. सो फर्स्ट आपण बघूयात व्हॉट इज लिंकेज. जेव्हा काही जीन्स एकत्र, 2 किंवा 3 जीन्स एका क्रोमोझोमवरचे एकत्र इनहेरिट होतात, एकत्र ते पास ऑन होतात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, त्याला लिंकेज म्हणतो. टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स टू बी इनहेरिटेड टुगेदर. आणि लिंक्ड जीन्स ऑब्व्हियसली काय असणार आहेत? हे जेव्हा ग्रुप ऑफ जीन्स एका क्रोमोझोमवर असतात आणि जे एकत्र इनहेरिट होतात त्या जीन्सना आपण लिंक्ड जीन्स असं म्हणतो. सो आता हे कुठे स्टडी केलं? सगळ्यात पहिलं प्लांटमध्ये बेटसन आणि पनेट नावाच्या सायंटिस्टनी प्लांट्समध्ये स्टडी केलं. आणि ॲनिमल्समध्ये TH मॉर्गन, थॉमस हंट मॉर्गनचे एक्सपेरिमेंट्स होते ड्रोसोफिलावर. ड्रोसोफिला इज दिस फ्रूट फ्लाय ज्याचे डोळे
जनरली लाल असतात, बॉडी कलर ब्राऊन असतो. ते नॉर्मल जे ड्रोसोफिला आहे त्याला आपण वाईल्ड टाईप असं म्हणतो, कारण नॉर्मली दॅट इज हाऊ इट इज फॉर्म. तुम्हाला जर मल्टिपल अलील्स लक्षात असतील तर हे बघा, हे मल्टिपल अलील्स इथे तुम्हाला दिसतात. म्हणजे एका जीनमध्ये थोडंफार म्युटेशन झालं की ते कॅरेक्टरिस्टिक चेंज होतं. आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यात विंग साईज होतं, नॉर्मल विंग साईज आणि अप टू वेस्टिजियल विंग्स, जिथे विंग्स ऑलमोस्ट नाहीच आहेत. सो दिस इज काइंड ऑफ मल्टिपल अलील्स जे तयार झाले ते अशा प्रकारे लिंक्ड जीन्स. आता हे त्यांनी क्रोमोझोम दाखवलं आहे आणि क्रोमोझोमवर वेगवेगळ्या पॉईंट्सवरती हे जे जीन्स आहेत, हे सगळे जीन्स आहेत, हे लिंक्ड आहेत. ओके, हे इनहेरिट होणार कसे, एकत्र होणार. त्याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल, जर नॉर्मल डोळ्यांचा कलर रेड असेल आणि व्हाईट आय जर म्युटंट असेल, म्हणजे एक कुठेतरी जीनमध्ये एक अल्फाबेट चेंज झाल्यामुळे किंवा कपल ऑफ अल्फाबेट्स चेंज झाल्यामुळे जेव्हा कॅरेक्टरिस्टिक चेंज होतं तेव्हा व्हाईट कलर तयार होतो. पण व्हाईट कलर आय असल्यावर कदाचित त्याच्यासोबत स्ट्रेट विंग नसेल, नॉर्मल विंग नसेल, मे बी त्याच्यासोबत मिनिएचर किंवा छोटे विंग्ज असतील. तर हे दोन जो कॅरेक्टर्स आहेत, व्हाईट आय कलर आणि स्मॉल विंग्स, मिनिएचर विंग्स, ते एकत्र इनहेरिट होणार, राईट. ते एकत्र पासून होणार. सो दॅट इज वॉट दिस लिंक्ड जीन्स मीन्स. याच्यात दोन टाईप्स आहेत लिंकेजचे, कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय? हे खूप जवळजवळ आहेत दोन जीन्स एका क्रोमोझोमवरती, त्यामुळे त्यांच्यामध्ये लिंकेज स्ट्रॉंग आहे, ते कम्प्लीट आहेत. आणि जेव्हा ते थोडेसे डिस्टन्सवर असणार आहेत जीन्स एका क्रोमोझोमवर, तेव्हा ते इनकम्प्लिटली लिंक्ड असं म्हणतो आपण. म्हणजे यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होणार नाही, क्रॉसिंग ओव्हर होणार नाही जेव्हा ते कम्प्लीट लिंक्ड असेल. पण जेव्हा ते काही डिस्टन्सवर असतील, इनकम्प्लीट लिंकेज असेल, तेव्हा असं असू शकतं की क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे रिकॉम्बिनेशन होत आहे. सो चान्सेस ऑफ सेपरेशन आहे इनकम्प्लीट लिंकेजमध्ये. हे पेरेंटल ऑब्व्हियसली जसे पेरेंट्समध्ये हे कॅरेक्टर्स असणार आहेत तसे ते इनहेरिट होतील ऑफस्प्रिंग्समध्ये कम्प्लीट लिंकेजमध्ये. इनकम्प्लीट लिंकेजमध्ये पेरेंटल कॉम्बिनेशन्स आणि जे ऑफस्प्रिंगमध्ये आहेत त्यांच्यामध्ये फरक दिसू शकतो आपल्याला. एक्झाम्पल दोन्हीचे एक्स क्रोमोझोम जे आहे, जे आपण आता बघणार आहोत पुढे, दॅट इज एक्झाम्पल ऑफ कम्प्लीट लिंकेज. आणि इनकम्प्लीट लिंकेज आपण बघतो ते मेजमध्ये. मेजमध्ये तुम्ही जर त्याचं ते आपण मका जो खातो त्याच्यात जे दाणे जे पाहिले आपण, तर कलर आणि शेप त्यांचा वेगवेगळा असू शकतो. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे जे पेरेंट्सचा जो कलर अँड शेप ऑफ ग्रेन असेल पेरेंट्समध्ये, तो नॉट नेसेसरी की ऑफस्प्रिंगमध्ये पण तेच कॅरेक्टर्स दिसून येतील. देअर मे बी अ डिफरन्स, देअर मे बी अ चेंज. तर दिस इज अबाउट टू काइंड्स ऑफ लिंकेज, कम्प्लीट अँड इनकम्प्लीट लिंकेज. आता लिंकेज ग्रुप्स म्हणून आपण काही जीन्सना आपण लिंकेज ग्रुप्स म्हणून म्हणतो. ते हे काय लिंकेज ग्रुप्स आहेत की एका क्रोमोझोमवर जे एकत्र येणारे जेवढे जीन्स आहेत त्यांना आपण एक लिंकेज ग्रुप म्हणून टाकतो आणि त्यांना एक नंबर देतो आपण. नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स, किती नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर 4 क्रोमोझोम असतील तर आपल्याला 4 लिंकेज ग्रुप मिळणार, बरोबर आहे. एका क्रोमोझोमवर एक जो ग्रुप ऑफ जीन्स आहे त्याला आपण नंबर 1 म्हणतो. तर जर 4 क्रोमोझोम्स असतील तर चारही क्रोमोझोमवर जेवढे जीन्स लिंक्ड आहेत त्यांना आपण लिंकेज ग्रुप 1, 2, 3, 4 असं आपण म्हणतो. गार्डन पीमध्ये फॉर एक्झाम्पल 7 क्रोमोझोम्स आहेत, 7 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे 14 क्रोमोझोम्स आहेत इन ऑल. तर हे 7 पेअरवरती जेवढे जीन्स लिंक्ड आहेत दे विल बी 1 लिंकेज ग्रुप. सो दे विल बी 7 लिंकेज ग्रुप. सो नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर्स इज इक्वल टू नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स. 4 पेअर ऑफ क्रोमोझोम कशामध्ये असतात? ड्रोसोफिलामध्ये. ड्रोसोफिलामध्ये 4 पेअर असल्यामुळे त्यांचे 4 लिंकेज ग्रुप्स तयार होतात. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय हे तुम्ही 11वीत शिकलेला आहात ऑलरेडी सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये. क्रॉसिंग ओव्हर पॅकेटिन स्टेजला होतं आणि तिथे काय होतं, एक्सचेंज होतं. मिओसिसमध्ये होतं क्रॉसिंग ओव्हर पॅकेटिन स्टेजमध्ये. आणि जे क्रोमॅटेड नॉन सिस्टर क्रोमॅटेड्स आहेत त्यांचे आर्म्स जे आहेत त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. सो नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. आणि हे टर्म कोणी दिलं होतं, तर TH मॉर्गननीच क्रॉसिंग ओव्हरचा टर्म दिलं होतं. आणि ह्याच्यामुळे व्हेरिएशन्स तयार होतात, निर्माण होतात, नवीन कॅरेक्टर्स तयार होतात. स्टेप्स कुठले आहेत त्याचे? सिनॅप्सिस होतं, टेट्रॅड फॉर्मेशन होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं आणि शेवटी टर्मिनलायझेशन, आणि नंतर ते सेपरेट होतात. हे आपण मागच्या वर्षी तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं आहे. तुम्हाला लक्षात नसेल तर एकदा रिवाईज करा, मग तुम्हाला लक्षात येईल की क्रॉसिंग ओव्हर म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. फंक्शन काय आहे? ऑब्व्हियसली त्याच्यामुळे व्हेरिएशन्स वाढतात आणि व्हेरिएशन्स वाढल्यामुळे काय होतं, एव्होल्युशन घडतं, एका जीनचं किंवा एका कॅरेक्टरचं एव्होल्युशन आपल्याला दिसून येतं.
आता मॉर्गननी ड्रोसोफिला का वापरला त्यांच्या लॅबमध्ये? कारण एकतर ते छोटंसं आहे ॲनिमल, त्याला ग्रो करणं सोपं आहे, कल्चर करणं सोपं आहे. त्याचं लाईफ स्पॅन जे आहे ते कमी आहे. ते खूप लवकर त्याचं 20-21 दिवसामध्ये त्याचं लाईफ स्पॅन संपून जातं. त्यामुळे इट इज अ शॉर्ट लाईफ स्पॅन दॅट ड्रोसोफिला हॅज. कल्चर लॅबमध्ये सोपं होतं. 2 आठवडे म्हणजे 14 ते 20 दिवस याच्यामध्ये त्यांचं कम्प्लिटली हे होतं लाईफ सायकल आणि हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. त्यांनी वेगवेगळे मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसेस ट्राय केले फ्रूट फ्लायमध्ये. कारण मेंडेलनी पण तेच केले होते, मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड. तर यांनी पण तेच ट्राय केले. पण त्यांना रिझल्ट्स काय मिळाले, दोज आर द इंटरेस्टिंग पॉईंट्स, की त्यांचे रिझल्ट्स काय होते, मॉर्गनचे रिझल्ट्स काय होते. तर पहिलं आपण बघूयात, मोनोहायब्रिड क्रॉस केलं त्यांनी जेव्हा रेड आयड फिमेल आणि व्हाईट आयड मेल. म्हणजे आता फक्त एकच कॅरेक्टर घेतोय, दॅट इज आय कलर. आय कलर काय, रेड आय इज नॉर्मल अँड व्हाईट आय इज म्युटंट. म्हणजे कलर जो आहे तो व्हाईट असणार आहे किंवा कलरलेस असं म्हणू आपण. सो याच्यामध्ये त्यांनी पहिला घेतला रेड आय फिमेल क्रॉस विथ व्हाईट आय मेल. आणि त्यांना काय रिझल्ट मिळालं याचं, आता एक लक्षात घ्या, दिस इज नॉट प्लांट. आता मेल फिमेल हे इम्पॉर्टंट आहे इथे ॲनिमलमध्ये. कारण हे क्रोमोझोम्स जे आहेत ते वेगळे आहेत. एक्स वायमध्ये डिफरन्स आहे. एक्स सिमिलर आहे, पण एक्स वाय दे आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स, राईट. तर रेड आय आणि व्हाईट आयचा क्रॉस जेव्हा त्यांनी केलं, तेव्हा त्यांना F1 जनरेशनमध्ये सगळे रेड मिळाले. ओके, नो प्रॉब्लेम. मेल ऑल्सो रेड आय आणि फिमेल ऑल्सो रेड आय. आणि हे जेव्हा त्यांनी इंटरब्रीड केले, आता हे जे F1 जनरेशन आहे त्यातलं मेल आणि फिमेल त्यांनी जेव्हा क्रॉस केलं, तर त्यांना जे ऑफस्प्रिंग्स मिळाले त्यातले 3 रेड आय होते. म्हणजे फिमेल इज स्टील रेड आय, पण मेलमध्ये त्यांना एक रेड आय मिळाला आणि एक व्हाईट आय मिळाला. म्हणजे परत एक व्हाईट आय मेल, जो पेरेंटल कॉम्बिनेशन होता, पेरेंटमध्ये होता, ते कॅरेक्टर त्यांना परत F2 मध्ये दिसतंय. पण गंमत अशी आहे की व्हाईट आय आहे तो मेलच आहे, फिमेलमध्ये व्हाईट आय त्यांना मिळाली नाही. तर त्यांनी काय केलं, रेसिप्रोकल म्हणजे या क्रॉसचं एक्झॅक्टली रिव्हर्स घेतलं. म्हणजे आता त्यांनी व्हाईट आय फिमेल घेतलं आणि रेड आय मेल घेतलं आणि म्हटलं आता बघूयात की काय होतं. तर व्हाईट आय फिमेल आणि रेड आय मेल त्यांनी जेव्हा क्रॉस केलं, तेव्हा त्यांना F1 जनरेशनमध्ये एक रेड आय फिमेल आणि व्हाईट आय मेल मिळाला. आणि हे जेव्हा त्यांनी परत क्रॉस केलं, तर आता त्यांना 50-50% रिझल्ट मिळाले. F2मध्ये त्यांना दिसून येतं आहे की एक फिमेल आहे व्हाईट आय, एक मेल आहे व्हाईट आय, आणि एक फिमेल आहे रेड आय आणि एक मेल आहे रेड आय. म्हणजे 2 रेड आय मिळाले एक सेक्सचे आणि 2 व्हाईट आय मिळाले एक सेक्सचे. आता हे त्यांनी कसं एक्सप्लेन केलं, आपण एक व्हिडिओमध्ये आधी बघूयात आणि मग थोडंसं त्याच्याबद्दल डिस्कस करू. तर आधी एक व्हिडिओ बघूयात. सॉरी. What happens when you keep a peeled banana out in the open? The banana gradually deteriorates and we find several tiny creatures hovering over it. These tiny creatures are commonly called fruit flies. They're annoying, right? But did you know that these small wonders are one of the most powerful tools for geneticists? Sounds hard to believe, but these fruit flies are used as model organisms in genetics. Let me tell you an extremely important and unbelievable fact. Did you know that the common fruit fly, Drosophila melanogaster, and humans have genes that are almost 60% similar to each other? You heard me right. Just a total of 8 chromosomes in this tiny creature contains around 60% genes similar to the humans. And not only this, but the fruit fly is also used as a model to study the most serious neurodegenerative disorders, including Parkinson's and Alzheimer's. So this little creature is nothing short of a miracle for us. But who thought of using these tiny model organisms for experiments? The use of Drosophila melanogaster as model organisms dates back to several years. However, the organism rose to fame with the experiments to the father of experimental genetics, Thomas Hunt Morgan. Following Boveri and Sutton's chromosomal theory of inheritance, Morgan and his colleagues
carried out many experiments on the common fruit fly, which served us further confirmation for the theory. Let's have a look at what experiments he actually performed and what results he got. For that, let's travel back in time and reach the early years of the 20th century. It was around the early years of 1900s that Thomas Hunt Morgan started working on fruit flies with a determination to find something new. Did he really find something interesting? Yes, he did. One fine day, in a vial containing red-eyed flies, Morgan found something strange. He could spot a male fly with white-colored eyes. Morgan knew that this is a special type of mutant, and the experiments with this will lead to a new path in genetics. So how did he plan his experiments? What was the procedure? Let's find that out in the next part. Imagine you're working in a lab with a little fruit fly. One fine day, you find an unusual mutant among the other wild types. The wild type means the ones normally found in nature, or the natural forms to be precise. So the mutant form means the ones that have undergone some random or unusual changes. For example, red eye color is the natural or wild type of variety in fruit flies. But the white eye color is a mutant form. So what would you do if you find a mutant type of fruit fly in a vial one day? I'm sure anyone would simply grab the opportunity and begin experimenting with this unique variety. The father of experimental genetics, Thomas Hunt Morgan, was not an exception to this. One fine day, he found a unique mutant in one of his vials while working in the lab. The mutant was a white-eyed male fruit fly. Soon he realized that the exclusive mutant was an ideal model for carrying several experiments that would lead us to new paths in genetics. Let's begin understanding how Morgan carried out his famous experiments on the fruit fly, which later proved the chromosomal theory of inheritance better. Morgan crossed the white-eyed male with a wild type, that is, a red-eyed female. The F1 generation had all the offsprings with red-colored eyes. This showed that red eye color is a dominant trait. Okay, so what's next then? Morgan stepped ahead to cross the F1 hybrids. What he expected was a 3-to-1 ratio. That is what we get in the F2 generation, right? And what should the genotypic ratio be? It should be 1 to 2 to 1. And is this what Morgan obtained? Yes, Morgan obtained 3 red-eyed flies and 1 white-eyed fly in the F2 generation. Also, the genotypic ratio was 1 to 2 to 1. These results suggest that Mendel's experiments were correct? Kind of. Mendel had obtained ratios for plants. Here, we considered animals for the experiment. That is why, although Morgan had obtained the ratios just like Mendel did, things didn't end here. Morgan obtained only 1 white-eyed fly in the F2 generation. But note that this fly is a male. This unfolds a lot of hidden ambiguities. Why didn't he obtain a white-eyed female? Did this hint at something? That's a right guess. The results not only gave a proof of the chromosomal theory of inheritance, but also helped in shining light on newer concepts. Morgan assumed that the eye color genes that are passed down the generation are sex-linked. Now, what could this be? Let's get introduced to this term first. We know that chromosomes in organisms are of 2 parts. One type is called autosomes, which are simply not the sex chromosomes. And the second category is the sex chromosomes themselves, which determine the sex of the organism. These chromosomes are usually represented with the letters X and Y. In most organisms, individuals with X chromosomes are females,
while individuals with one X and one Y are males. Getting back to our concept, sex-linked implies the characters or traits linked to the sex chromosomes. So the characters which usually pass down the generations with respect to a particular sex will be sex-linked. So in this case, Morgan did not stop at the fact that his results confirmed the chromosomal theory. He went a step ahead and put forth the assumption that the genes for eye color are present on the X chromosome in the fruit fly. In the next part, let's understand what Morgan had to say about this. We are in the midst of studying Thomas Morgan's experiment. We have seen so far that Morgan crossed a white-eyed male with a red-eyed female, which is the wild type. The F1 generation had all the offsprings with red-colored eyes. Also, when he obtained the F2 generation, it made him assume that the genes for eye color are present on the X chromosome in the fruit flies. Now, to understand this better, let's carry out a theoretical cross. To begin with, let's denote the chromosomes as X and Y for representation purposes. But if we use X and Y to represent the chromosomes, then how do we represent the genes on these chromosomes? For that, we will write additional letters in superscript. So let's say we write the letter W in lowercase to represent the genes for white-colored eyes. The red-eyed phenotype will then be represented by the letter W in lowercase, having a plus sign after it. ओके. आता आपण या व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं ते आपण डिस्कस करूयात. मेनली याच्यात हे तुम्ही क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे की जेव्हा आपण व्हाईट मेल क्रॉस करतो विथ रेड आय फीमेल आपल्याला रिझल्ट्स मिळतात F2मध्ये देर इज ओनली वन व्हाईट आयड मेल, देर इज नो व्हाईट आयड फिमेल. त्यामुळे या रिझल्ट्सवरून मॉर्गननी असं कन्क्लुजन काढलं की कदाचित हे जे व्हाईट आय आहे ते सेक्स लिंक्ड कॅरेक्टर आहे. आता सेक्स लिंक्ड म्हणजे काय, जे एक्स किंवा वाय क्रोमोझोमवरती त्याचं जीन प्रेझेंट आहे आणि ते तसंच इनहेरिट होतं, तर त्याला आपण सेक्स लिंक्ड ट्रेट असं म्हणतो किंवा सेक्स लिंक्ड कॅरेक्टर असं म्हणतो. सो डायहायब्रिड क्रॉस त्यांनी परत एकदा केला. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मोनोहायब्रिड क्रॉसचा उल्लेख नाही आहे, टेक्स्टबुकमध्ये तुमचं डायहायब्रिड दिलेलं आहे, त्यामुळे आपण ते डिस्कस करू इन डिटेल, कारण तुम्हाला ते कळणं जास्त महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस जास्त महत्त्वाचं आहे. तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये ऑब्व्हियसली 2 कॅरेक्टर्स घेणार आहेत, ते एक कॅरेक्टरनी नाही होणार. तर याच्यात 2 कुठले कॅरेक्टर्स घेतले, एक त्यांनी बॉडी कलर घेतला येलो आणि व्हाईट आय कलर घेतला परत, आणि नॉर्मल बॉडी कलर आहे ब्राऊन आणि आय कलर आहे रेड. सो वाईल्ड टाईप आपण ज्याला म्हणतो, जे नॉर्मली प्रोड्यूस होतं, दॅट इज ब्राऊन बॉडी कलर अँड रेड आय कलर, आणि जे म्युटंट आहे त्याच्यात येलो बॉडी कलर आणि व्हाईट आय कलर. तर म्युटंट त्यांनी वाईल्ड टाईप बरोबर क्रॉस केलं आणि त्यांना काय रिझल्ट्स मिळाले तर ते आपण बघूया. त्यांना मेंडलसारखे डायहायब्रिड रेशोचा फिनोटिपिक रेशो काय होता मेंडलच्या क्रॉसमध्ये, इट वॉज 9:3:3:1. त्याच्यात 2 पॅरेंटल कॅरेक्टर्स दिसले, पण 2 नवीन कॅरेक्टर्स त्यांना दिसले होते मेंडलला पी प्लांटमध्ये. याच्यात आपल्याला काय दिसतं, त्याच्या आधी आपण एक बघूयात की डॉमिनंट वाईल्ड टाईप आपण प्लस साईननी रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल हे पेरेंटल क्रॉसमध्ये हे कॅरेक्टर्स घेतले आपण, येलो बॉडी व्हाईट आय, आणि त्याचं वाईल्ड टाईप काय असणार आहे प्लस, म्हणजे वाय प्लस लिहिलं की दॅट विल बिकम ब्राऊन बॉडी, आणि डब्ल्यू प्लस लिहिलं की दॅट विल बिकम रेड आय. हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट व्हेरी इम्पॉर्टंट जी लक्षात घ्यायला पाहिजे इज द मेल अँड फिमेल सिम्बल्स. याच्यामध्ये बघा मेलमध्ये एक एक्स क्रोमोझोम दाखवला आहे, सेंट्रोमियर इथे दाखवला आहे, आणि दुसरा जो आहे तो वाय आहे. त्याच्यामुळे याच्यात एक असा एक बेंट दिसतो आहे या क्रोमोझोममध्ये, दिस इज अ वाय क्रोमोझोम. मेलमध्ये वाय असणार आहे आणि एक्स क्रोमोझोम सिमिलर असणार आहे फिमेलमध्ये, त्यामुळे दोन्ही आयडेंटिकल असणार आहेत, त्यांचे जीन्स पण आयडेंटिकल असणार आहेत. सो वाय जीन जिथे इथे प्रेझेंट आहे तसंच वाय जीन इथे पण प्रेझेंट आहे येलो बॉडीसाठी, डब्ल्यू जीन इथे प्रेझेंट आहे व्हाईट आयसाठी, तसंच डब्ल्यू जीन इथे पण प्रेझेंट आहे व्हाईट आयसाठी. इथे फक्त एका क्रोमोझोमवरती जीन्स प्रेझेंट आहेत, दॅट इज ब्राऊन बॉडी आणि रेड आईज. ओके, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे पेरेंटचे कॅरेक्टर्स झाले.
आता क्रॉस वनमध्ये आपण काय बघतोय, हे WY जीन्स क्रॉस विथ द W+ अँड Y+ जीन्स. ओके, सो क्रॉस वनमध्ये काय दिसतंय तुम्हाला, हे मेल फिमेल दिसते, पॅरेंटल क्रॉस दिसत आहे. ओके, आणि F1 जनरेशनमध्ये काय होणार आहे, इथला एक क्रोमोझोम ॲज इट इज X आहे आणि दुसरा जो आहे क्रोमोझोम तो इथला आला आहे मेलमधला, आणि काय मिळालं आहे रिझल्ट तुम्हाला, ऑब्व्हियसली Y+ इज डॉमिनंट ओव्हर Y अँड W+ इज डॉमिनंट ओव्हर W. देअरफॉर यू विल गेट द ओरिजिनल वाईल्ड टाईप फिनोटाईप ओव्हर हिअर. फिनोटाईप काय असणार आहे याचं, ब्राऊन बॉडी आणि रेड आय. आणि दुसऱ्या प्रोजेनीमध्ये काय दिसतं इथे, इथून W आणि Y इथून आलेले आहेत क्रोमोझोमवरून, X क्रोमोझोमवरून फ्रॉम द फिमेल, आणि दुसरा Y ॲज इट इज मेल क्रोमोझोम तसाच राहिला आहे. तर इथे काय दिसणार आहे तुम्हाला, येलो बॉडी आणि व्हाईट आय. ओके, आता हे जेव्हा आपण F1 जनरेशनमध्ये क्रॉस करतो, हे क्रॉस केल्यानंतर त्यांना भरपूर वेगवेगळे टाईप्स दिसत आहेत. पण याच्यामध्ये पॅरेंटल टाईप जे आहे ते 98.7% आहे. म्हणजे 100 जर इंडिव्हिज्युअल्स घेतले तर त्यातले 98%, 98.7, आता 0.7 आपण नाही कन्सिडर केलं तरी 98 इंडिव्हिज्युअल्स आहेत ते पेरेंट्ससारखेच आहेत, आयडेंटिकल टू पेरेंट्स आहेत. पण रिकॉम्बिनेंट म्हणजे नवीन कॉम्बिनेशन्समध्ये त्यांना 1.3 म्हणजे हार्डली एखादा किंवा 2 इंडिव्हिज्युअल्स त्यांना असे सापडले जे नवीन कॅरेक्टर्स त्यांचे आहेत. सो रिकॉम्बिनेशन इथे खूपच कमी आहे, म्हणजे नवीन जे व्हेरिएशन आपण जे म्हणतो ते कमी आहे. याचं काय अर्थ झालं, याचा अर्थ असं झालं की क्रॉसिंग ओव्हर होतं आहे का नाही होतं आहे, इथे क्रॉसिंग ओव्हर नाही होत आहे. क्रॉसिंग ओव्हर होत असेल तर व्हेरिएशन दिसणार आपल्याला, बरोबर आहे. सो इफ क्रॉसिंग ओव्हर इज नॉट हॅपनिंग, त्याचा काय अर्थ आहे की ते जीन्स आहेत ते दोन्ही जीन्स एका क्रोमोझोमवरती खूप जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही आहे, आणि क्रॉसिंग ओव्हर न झाल्यामुळे रिकॉम्बिनेशन कमी आहे, असं कन्क्लुजन मॉर्गननी पण काढलं. हे पहिला क्रॉस त्यांनी पाहिलं, 1.3% रिकॉम्बिनेशन. सेकंड अजून एक क्रॉस त्यांनी चेक केलं, त्या क्रॉसमध्ये होतं व्हाईट बॉडी आणि मिनिएचर विंग. हे थोडेसे वेगळे कॅरेक्टर्स होते. तर बघा याच्यात काय झालं, व्हाईट बॉडी आणि मिनिएचर विंग हे सेम तसंच आहे. फिमेल पेरेंटल आहे, हे मेल पेरेंट आहे. फिमेल पेरेंटमध्ये व्हाईट बॉडी दिसते, मिनिएचर विंग दिसतोय, आणि W+ म्हटल्यानंतर इथे काय बॉडी, नॉर्मल बॉडी म्हणजे ब्राऊन बॉडी असणार आहे आणि विंग साईज नॉर्मल असणार आहे. हे वाईल्ड टाईप मेल आहे. तर याच्या क्रॉसमध्ये F1 जनरेशन त्यांना असं मिळालं, एक वाईल्ड टाईप फिमेल मिळाली आणि व्हाईट मिनिएचर मेल मिळाला, आणि याचं त्यांनी F1चं त्यांनी क्रॉस केलं, आणि F2 जनरेशनमध्ये परत त्यांना भरपूर वेगवेगळे टाईप्स मिळाले. त्याच्यापैकी 100पैकी 62 किंवा 63 इंडिव्हिज्युअल्स त्यांना मिळाले ते पेरेंटल, एक्झॅक्टली पेरेंटसारखे होते. पण रिकॉम्बिनेशन म्हणजे नवीन कॉम्बिनेशन्स त्यांना इथे जास्त पर्सेंटेज, जास्त प्रमाणामध्ये मिळालं आहे. 100पैकी 63 जर पेरेंटल असेल तर 37 त्यांना मिळालं आहे, ते नवीन कॉम्बिनेशन मिळालं आहे. नवीन कॉम्बिनेशन मिळालं याचा काय अर्थ झाला की क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. क्रॉसिंग ओव्हर झालं आहे म्हणजे काय, हे जे जीन्स होते ते एका क्रोमोझोमवर जरी असले तरी ते थोडेसे वेगळे होते, थोडेसे लांब होते, त्याच्यामुळे क्रॉसिंग ओव्हरमध्ये ते इंटरचेंज झालेले आहेत, ते सेपरेट झालेले आहेत, ते एक सोबत इनहेरिट झालेले नाही आहेत. एवढं लक्षात आलं तुमच्या. सो देअरफॉर हिअर द रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे आपण असं कन्क्लुजन काढलं आहे. हे परत आपण एकदा डिस्कस करूयात. ऑब्झर्वेशन्स काय त्यांना दिसून आले, द टू जीन्स डिड नॉट सेग्रिगेट, म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन जो मेंडलनी प्रपोज केला होता तो इथे ॲप्लिकेबल होत नव्हता कुठल्या फर्स्ट क्रॉसमध्ये. F2 जनरेशनचं 9:3:3 रेशो नाही मिळाला त्यांना. 2 जीन्स इन द डायहायब्रिड क्रॉस ऑन द सेम क्रोमोझोम, आणि पेरेंटल ट्रेट्स त्यांना जास्त दिसले. पहिले जे 100 इंडिव्हिज्युअल होते त्यातले 98.7 इंडिव्हिज्युअल सेम होते, आणि फक्त 1.3 होते ते नवीन कॉम्बिनेशन्समध्ये होते. सो देर इज अ फिजिकल असोसिएशन, हे जे 2 जीन्स आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी असोसिएशन आहे, असं कन्क्लुजन मॉर्गननी काढलं. आणि हे जीन्स जे आहेत हे एका क्रोमोझोमवर आहेत आणि हे स्ट्रॉंगली लिंक्ड आहेत. हे क्रॉस वनमध्ये जे आपल्याला दिसलं ते. व्हेरी फ्यू रिकॉम्बिनेशन्स, देअरफॉर बेस्ड ऑन दिस वी कॅन से की येलो बॉडी व्हाईट आय जीन्स आहेत ते खूप टाईटली लिंक्ड आहेत. आणि दुसऱ्या याच्यात आपल्याला दिसून आलं की रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी जास्त आहे, 37 इंडिव्हिज्युअल्स त्यांना मिळालेत. याचा अर्थ काय की हे जे 2 मिनिएचर विंग्स आणि व्हाईट बॉडी कॅरेक्टर जे आहे ते थोडे थोडे लांब आहेत. दे आर नॉट ॲज स्ट्रॉंगली लिंक्ड, सो दे आर वीकली लिंक्ड. ओके, दे आर फार अवे फ्रॉम इच अदर आणि लूजली ऑर वीकली लिंक्ड.
स्ट्रेंथ ऑफ लिंकेज दोन्हीमध्ये देर इज अ डिफरन्स. वाय अँड डब्ल्यूमध्ये जास्त स्ट्रेंथ आहे लिंकेजची आणि डब्ल्यू आणि एम जे सेकंड कॅरेक्टर होतं मिनिएचर विंग व्हाईट बॉडी त्यांच्यामध्ये कमी स्ट्रेंथ आहे लिंकेजची. सो याच्यावरनं आपण बघतो की सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स काय आहे आधी ते बघूयात. तर एक्स लिंक किंवा वाय लिंक जीन्स जेव्हा पेरेंटपासून ऑफस्प्रिंगकडे येतं देन दॅट बिकम्स अ सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. त्याचे 3 प्रकार असतात. एक्स लिंक्ड असू शकतं, वाय लिंक्ड असू शकतं किंवा एक्स वाय लिंक्ड असू शकतं. आता हे आपण डिफरन्स बघूयात की टाईटली लिंक्ड आणि लूजली लिंक्ड जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा काय अर्थ आहे. म्हणजे कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज असे 2 टर्मिनॉलॉजी वापरतो. कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आता तुम्ही जो इमेज मी सांगितलं होतं की लक्षात ठेवा एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम ते डिफरन्स जे आहे एक्स क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये आणि वाय क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये ते लक्षात आणा. तुमच्या लक्षात येईल काय होतं इथे. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट एक्स क्रोमोझोमचा आणि नॉन होमोलॉगस पार्ट वाय क्रोमोझोमचा त्यांच्यामध्ये जे लिंकेज दिसतंय दॅट इज कंप्लीट सेक्स लिंकेज. आणि जे होमोलॉगस रिजन्स आहेत ते इनकम्प्लिटली सेक्स लिंक्ड आहेत. का? कारण होमोलॉगस क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, नॉन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही आहे. तर हे जे जीन्स आहेत हे एक्स आणि वाय जे नॉन होमोलॉगसवरती आहेत ते सोबतच्या सोबत तशाच्या तशा ते ट्रान्सफर होतील नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन सेल्समध्ये. पण जेव्हा होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे ते एकत्र इनहेरिट होतील किंवा नाही होतील. देर इज नो गॅरंटी. मोस्ट ऑफ द टाइम्स दे विल नॉट इनहेरिट टुगेदर. तर एक्झाम्पल्स कुठले आहेत जे तुम्ही स्टडी करणार आहात. एक्स लिंक्ड कंप्लीट सेक्स लिंकेजचे एक्झाम्पल्स तुम्ही पाहणार आहात. हिमोफिलिया एक ब्लीडिंग डिझीज आहे, ब्लीडर्स डिझीज ज्याला म्हणतो. दॅट इज वन डिझीज तुम्ही शिकणार आहात. आणि दुसरं आहे कलर ब्लाइंडनेस, पार्शल कलर ब्लाइंडनेस जिथे रेड आणि ग्रीन कलर हे दिसत नाही डोळ्यांना. तिसरा मायोपिया पण एक एक्झाम्पल आहे. वाय लिंक्ड खूप कॉमन एक वाय लिंक्ड डिसऑर्डर नाही म्हणता येणार पण इनहेरिटन्स आहे ते हायपरट्रायकॉसिस जेव्हा मेल्समध्ये दिसून येतं. हे कारण ऑब्व्हियसली वाय लिंक्ड आहे. आपलं जे कान असतं कानामध्ये जी पिना आहे त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ दिसून येते. ही एक कॅरेक्टर आहे जी पास ऑन होते फ्रॉम फादर टू सन डायरेक्टली. वाय लिंक्ड असल्यामुळे डायरेक्टली वाय जीन ट्रान्सफर होतं आणि त्या वाय जीनसोबत हे हायपरट्रायकॉसिसचं जीन पण पास होतं. सो हायपरट्रायकॉसिस एक आहे एक्झाम्पल. दुसरं इक्थिओसिस. दोन्ही वाय लिंक्ड आहे. आणि एक्स वाय लिंक्डमध्ये टोटल कलर ब्लाइंडनेस जेव्हा आपल्याला कुठलाही कलर डिस्टिंग्विश करता येत नाही तेव्हा दॅट इज टोटल कलर ब्लाइंडनेस. किंवा नेफ्रायटिस, इन्फ्लमेशन ऑफ द किडनी चे नेफ्रॉन्स आहेत त्यांचे इन्फ्लमेशन किंवा रेटिनायटिस हे सगळे आहेत एक्स वाय. आपण स्टडी करणार आहोत दॅट इज एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड इन व्हेरी व्हेरी शॉर्ट. हायपरट्रायकॉसिस काय तेवढंच फक्त बघणार आहोत. So what are sex-linked genes? The genes which are located on non-homologous chromosome. लक्षात घ्या non-homologous chromosome वरचे जीन्स आहेत ते सेक्स लिंक्ड आहेत. का? कारण ते तशाच्या तशा नेक्स्ट जनरेशनमध्ये पास ऑन होणार आहे, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. आणि हे जे ट्रेट्स आहेत दे आर कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड ट्रेट्स. आता एक्स लिंक्ड कुठले आहेत? नॉन होमोलॉगस. हे आपण परत परत रिपिटेशन आहे सो दॅट यू अंडरस्टँड इट कम्प्लिटली. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम अँड नो कॉरेस्पॉन्डिंग अलील ऑन वाय क्रोमोझोम. जेव्हा नॉन होमोलॉगस असणार आहे तेव्हा याचा कॉरेस्पॉन्डिंग अलील वायवर नाहीच आहे. त्याच्यामुळे हे कॅरेक्टर आहे तो एक्सप्रेस होणारच, 100% एक्सप्रेस होणार ते, कारण त्याला सप्रेस करण्यासाठी दुसरा जीन अलील नाहीच आहे. ओके. हे मेल्समध्ये का दिसून येतं? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण मेल्समध्ये सेक्स क्रोमोझोम्स एक एक्स आणि एक वाय. सो जर एक्स क्रोमोझोमवरती एक कॅरेक्टर असेल तर तो दिसून येणारच. पण फिमेलमध्ये काय होतं, एक एक्स क्रोमोझोम आहे आणि अजून एक एक्स क्रोमोझोम आहे, वाय क्रोमोझोम नाही आहे. त्याच्यामुळे जर एका एक्स क्रोमोझोमवर कॅरेक्टर असलं डिझीजचं किंवा डिसऑर्डरचं किंवा कुठलंही कॅरेक्टर असलं आणि त्याचं करस्पॉन्डिंग अलील डॉमिनंट अलील असेल तर मग काय होणार, दॅट फिमेल विल बिकम ओनली कॅरियर फॉर द जीन बट दॅट फिमेल विल नॉट एक्सप्रेस. त्यांच्यामध्ये एक्सप्रेशन दिसून येणार नाही. पण जर दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती सेमच अलील असेल, रिसेसिव्ह अलील, सेम रिसेसिव्ह अलील असेल तर देन द कॅरेक्टर विल बी एक्सप्रेस्ड. मी रिसेसिव्ह का म्हणते, कारण तुम्ही जे स्टडी करणार आहात ते दोन्ही कॅरेक्टर्स हिमोफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस दोन्ही रिसेसिव्ह ट्रेट्स आहेत. त्यामुळे मी स्पेसिफिकली रिसेसिव्ह असं मेन्शन करते इथे. Female has 2 X chromosomes, hence 2 recessive linked genes needed. One recessive gene असेल तर they become carriers and physically त्यांच्यामध्ये काही तुम्हाला कॅरेक्टर्स दिसून येणार नाही.
मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे आणि हे एक्स लिंक्ड जीन त्यांच्यामध्ये दिसेल, त्याच्यामुळे दे बिकम द डिझीज बेरर्स. वॉट एव्हर डिझीज असेल ते त्यांना दिसून येईल. एक्झाम्पल हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, परत परत वायलिंग कुठले आहेत, किंवा त्यांना होलँड्रिक जीन्स पण म्हणतात. वायलिंग जीन्सला होलँड्रिक जीन्स पण म्हणतात. तर कन्फ्यूज होऊ नका, जर होलँड्रिक जीन्स विचारलं तर कुठलं काय लिहायचं, दॅट इज वायलिंग ओनली. दे आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस ऑफ द वायलिंक्ड वाय क्रोमोझोम. ओके. आणि मेल टू मेल याचं एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं, हायपरट्रायकॉसिस. जेव्हा पिनामध्ये जेव्हा कानामध्ये जास्त हेअर ग्रोथ होते आणि ते फादर टू सन पास होतं, दॅट इज कॉल्ड एज हायपरट्रायकॉसिस. ओके. आता आपण बघूयात कलर ब्लाइंडनेस. पहिला डिझीज आहे तो कलर ब्लाइंडनेस. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आहे. याच्यात काय होतं आहे, रेड आणि ग्रीन कलरमध्ये डिफरन्स दिसत नाही आपल्याला. डोळ्यांना ग्रे कलर दिसून येतं. कशामुळे होतं हे, जे क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल फॉर, क्रोमोझोमवरती जीन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कोन्स इन दी आय. डोळ्याच्या रेटिनामध्ये कोन सेल्स असतात. या कोन सेल्समध्ये आपल्याला हे कलर डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी येते. तर हे कोन सेल्स जर डेव्हलप झाले नाही तर मग कलर ब्लाइंडनेस होऊ शकतो. सो एक्स रेज टू द पॉवर कॅपिटल सी, दॅट इज द डॉमिनंट अलील. ओके, डॉमिनंट अलील ऑफ द जीन. एक्स रेज टू द पॉवर कॅपिटल सी. कॅपिटल सी स्टँड्स फॉर कलर ब्लाइंडनेस. आणि याच्यामध्ये कलर सेन्सिटिव्ह कोन सेल्स प्रोड्यूस होतात. आणि जेव्हा एक्स रेज टू द पॉवर स्मॉल सी असेल तेव्हा दॅट बिकम्स अ रिसेसिव्ह अलील. आणि या रिसेसिव्ह अलीलमुळे कलर सेन्सिटिव्ह सेल्स जे आहेत ते फॉर्म होत नाहीत. ओके. आणि हे फॉर्म नसल्यामुळे काय होतं, आपल्याला कलर डिस्टिंग्विशिंग रेड आणि ग्रीनमध्ये ते होत नाही डोळ्यांना. आता हे ऑब्व्हियसली आता हे कुठे दिसणार, जेव्हा फिमेल्स असतील तेव्हा दोन्ही एक्स स्मॉल सी असेल तरच कलर ब्लाइंड फिमेल होणार आहे. पण मेलमध्ये कलर ब्लाइंड मेल कधी होणार, जेव्हा एकच एक्स असेल आणि तो स्मॉल सी असेल, एक्स रेज टू द पॉवर स्मॉल सी असेल, म्हणजे डिफेक्टिव्ह अलील असेल तर तो कलर ब्लाइंड होईल. सो ऑब्व्हियसली कलर ब्लाइंडनेस इज सीन मोर इन मेल्स दॅन इन फिमेल्स. फिमेल्स कॅन बी कॅरियर्स. सर हे 2 एक्झाम्पल्स आहेत. आता हे आपण एक टेबलमध्ये दाखवूयात. बघा इथे मेल, नॉर्मल मेल असेल तर त्याच्याकडे ते कलर ब्लाइंड नसणाऱ्याचो एक्स रेज टू पॉवर कॅपिटल सी. नॉर्मल फिमेल असेल तर कॅपिटल सी कॅपिटल सी. कलर ब्लाइंड मेल असेल तर स्मॉल सी आणि वाय. वायमध्ये ऑब्व्हियसली या कलर ब्लाइंडनेसचं जीनच नाही आहे, अलीलच नाही आहे, त्यामुळे काहीच दिसणार नाही. पण फिमेलमध्ये कलर ब्लाइंड कधी होणार, जेव्हा दोन्ही स्मॉल सी असतील. आणि कॅरियर कधी असणार आहे, जेव्हा फिमेल हॅज 1 कॅपिटल सी आणि 1 स्मॉल सी. सो कॅपिटल सी अलील जो आहे जीनचा, दॅट विल प्रोड्यूस द कोन सेल्स आणि त्याच्यामुळे डोळ्यांना व्यवस्थित कलरमध्ये डिस्टिंक्शन दिसेल. सो देअरफोर फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड विमेन विल बी मच लेस, पण मेलमध्ये जास्त दिसून येणार आहे. ओके. आता आपण एक क्रॉस, डायरेक्टली एक ह्युमन क्रॉसचं एक्झाम्पल घेऊन डिझीज बघूयात. इनहेरिटन्स कसं, पॅटर्न काय आहे इनहेरिटन्सचा कलर ब्लाइंडनेस. मॅरेजेस जेव्हा होतात तेव्हा जर कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल यांच्यामध्ये जर मॅरेज झालं, कलर ब्लाइंड मेल असेल आणि नॉर्मल फिमेल, तर त्यांचे गॅमिट्स काय येणार आहेत, कलर ब्लाइंड असल्यामुळे एक्स रेज टू पॉवर स्मॉल सी वाय, एक्स रेज टू पॉवर कॅपिटल सी. आणि मग त्यांच्यामध्ये 50-50% प्रोजेनीमध्ये 50-50% चान्सेस असणार. 50% जे डॉटर आहेत ते कलर ब्लाइंड नसतील पण ते कॅरियर्स असतील. आणि जे मेल असणार आहेत ते नॉर्मल असणार आहेत. का? कारण मेलला एक्स क्रोमोझोम आईकडून येतो. ओके. आणि फिमेलला एक्स क्रोमोझोम वडिलांकडून येतो. एक एक्स क्रोमोझोम वडिलांकडून येतो आणि दुसरा एक्स क्रोमोझोम आईकडून येतो. त्याच्यामुळे बघा, हे ड्रॉ करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की एक एक्स क्रोमोझोम जो येतो फिमेलला तो वडिलांकडून येतो, पण दुसरा आहे तो आईकडून येतो. आणि जे मेलला एक्स क्रोमोझोम येतं तर नेहमी आईकडूनच येतो आणि वडिलांकडून फक्त वाय येतं, वाय क्रोमोझोम येतं. ओके. सो 50-50 दिसून येतं इथे. आणि जर या कॅरियर डॉटरनी परत एका नॉर्मल माणसाशी लग्न केलं, कॅरियर डॉटर मॅरीज नॉर्मल मेल, देन व्हॉट यू गेट, इथे एक्स रेज टू द कॅपिटल सी गॅमिट, एक्स रेज टू द स्मॉल सी गॅमिट, एक्स रेज टू द कॅपिटल सी गॅमिट आणि वाय. याच्यामध्ये तुम्हाला 25-25-25-25 असं डिस्ट्रीब्युशन दिसून येतो, ज्याच्यामध्ये 25% नॉर्मल मेल आहे, नॉर्मल फिमेल आहे, 25% नॉर्मल मेल आहे, एक कॅरियर फिमेल आहे, 25% कॅरियर फिमेल येणार आणि 25%
कलर ब्लाइंड मेल येणार. तर हे 4 वेगवेगळे जिनोटिपिक, हे 4 वेगवेगळे ऑफस्प्रिंग दिसून येतात. तर याच्यात कन्क्लुजन असं आहे की हे क्रिसक्रॉस इनहेरिटन्स आहे. का क्रिसक्रॉस आहे? कारण जेव्हा इथे मेल कलर ब्लाइंड होता तेव्हा त्याचे सन्स नॉर्मल झाले, डॉटर कॅरियर झाले, पण जेव्हा कॅरियर डॉटरची मुलं झाली तर तिथे त्यांना एक नाथ ग्रँडसन होता, तो कलर ब्लाइंड होता. सो दॅट इज क्रिसक्रॉस इनहेरिटन्स फ्रॉम द ग्रँडफादर टू ग्रँडसन थ्रू द डॉटर. डॉटर इज ओनली कॅरियर, डॉटरमध्ये हे दिसणार नाही. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह ट्रेट कलर ब्लाइंडनेस. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते हिमोफिलिया म्हणजे ब्लीडर्स डिझीज. हे कशामुळे होतं? सो दिस इज ऑल्सो एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिझॉर्डर, जिथे जे क्लॉटिंग फॅक्टर जे लागतं, क्लॉटिंग फॅक्टर 8 किंवा 9 ब्लड क्लॉट होण्यासाठी, ते ॲबसेंट असल्यामुळे याच्यामध्ये ब्लीडिंग खूप होतं. म्हणजे कुठेही कट झालं, छोटा मोठं त्यांना लागलं कुठे, तर ब्लीडिंग थांबत नाही आणि ते फेटल असू शकतं बिकॉज ऑफ कंटिन्युअस ब्लीडिंग न थांबल्यामुळे माणूस मरू शकतो याच्यामुळे. हे रिसेसिव्ह आहे, नॉन होमोलॉगस. अगेन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ दी एक्स क्रोमोझोम, एक्स लिंक्ड आहे. क्लॉटिंग फॅक्टर 8 किंवा 9. ओके. याच्यामध्ये वाय क्रोमोझोमवर ऑब्व्हियसली याचं कॉरेस्पॉन्डिंग अलील नसल्यामुळे हे सप्रेस होऊ शकत नाही. सेम कंडिशन असणार इथे पण. मेल्स जे आहेत ते डिझीज पासून सफर करणार आणि फिमेल्स असतील ते कॅरियर्स असतील जर त्यांच्याकडे एकच अलील असेल तर. जर त्यांच्याकडे दोन्ही अलील्स हिमोफिलियाचे रिसेसिव्ह अलील्स आले देन दे विल बिकम हिमोफिलिक, नाहीतर ते हिमोफिलिक होणार नाही. हे जे रॉयल फॅमिली आहे त्याच्यामध्ये हे ब्रिटनचं जे रॉयल फॅमिली आहे तिथे हे हिमोफिलिया वॉज अ कॉमन डिझीज तेव्हा. सो हिमोफिलिक ओनली वेन बोथ हॅव रिसेसिव्ह. त्यांचं रिप्रेझेंटेशन असं आहे, कॅपिटल एच असेल, एक्स रेज टू द पॉवर कॅपिटल एच तर नॉर्मल मेल, कॅपिटल एच नॉर्मल फिमेल, स्मॉल एच वाय हिमोफिलिक मेल, एक्स रेज टू द पॉवर स्मॉल एच हिमोफिलिक फिमेल, आणि कॅरियर फिमेल असेल तर एक कॅपिटल एच आलेला असेल आणि एक स्मॉल एच आलेला असेल. सो दिस इज अ कॅरियर फिमेल. याच्यात पण क्रिसक्रॉस इनहेरिटन्स दिसून येतं. म्हणजे नॉर्मल फिमेल आणि हिमोफिलिक मेलमध्ये जेव्हा क्रॉस होतो 50-50% प्रोजेनी, 50% असेल डॉटर्स असतील ते कॅरियर्स असतील आणि सन्स असतील ते नॉर्मल असतील. आणि हे कॅरियर डॉटर जेव्हा परत त्यांचं लग्न नॉर्मल मेलशी होणार तेव्हा त्यांच्यामध्ये 25% एक मेल असेल त्यांचा कलर ब्लाइंड, एक मेल असेल तो हिमोफिलिक असेल. कलर ब्लाइंड चुकून लिहिलं इथे, ॲक्च्युली इथे हिमोफिलिक पाहिजे. दिस शुड बी हिमोफिलिक कारण एक्स रेज टू पॉवर एच आहे ना. सो 1 मेल विल बी हिमोफिलिक. हे टेक्स्टबुकमधलं इमेज आहे तर याच्यात हे चुकलेलं आहे, इथे चुकून हिमोफिलिक असायला पाहिजे. सो इट इज ऑल्सो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, एक्झाम्पल ऑफ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स.